बघा, ज्या वेळेला संपूर्ण सृष्टी तयार झाली, माणसानं प्रत्येक जीवमात्रांना कसं वागावं याच्याकरता जे ज्ञान दिलं त्याचं नाव काय? गीता. आता ती गीता सूर्यानं मनूला सांगितली, मनूला इक्ष्वाकूला सांगितली आणि इक्ष्वाकूनं साऱ्या जगाला सांगितले. अर्जुना, तीच गीता मी तुला सांगतो. हे ज्ञान माझं नाही, हे पहिल्यापासूनच आहे. ऐकून गीता गान मधुर, गीत पसरे जग जंजाळ, गीता ज्ञानाचे भांडार. बघा, ही गीता ग्रंथ असा आहे, जो माणूस बसेले झोपेले त्याला उठवतो, जो उठेले त्याला चालायला लावतो, आणि जो चालतो त्याला पळायला लावतो. आता ती गीता आज तरुणांनी तिच्याकडे लक्ष दिलं नाही. आता पूर्वी गीता ग्रंथ वाचायला गीता ग्रंथ घ्यावा लागायचा. आता तुमच्या इंटरनेटमध्ये सगळं आहे, पण त्याचं का आपण लक्ष केलं नाही. आणि पाश्चात्य लोकांनी त्याचा अभ्यास केला आणि आज ते प्रगती पसावू. आजपर्यंत जेवढे क्रांतिकारक होऊन गेले, मोठमोठे तत्ववेते होऊन गेले, त्यांनी पाय घेतली गीता. आणि आज आपण त्या गीतेला म्हणतात ना, गाढवा पुढं वाचली गीता आणि रातचा गोंधळ बरा होता. आपण त्या गीतेकडे दुर्लक्ष केलं, म्हणून आज आपण दुःख भोगतो, संकट भोगतो, अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं. ती गीता लोकांना समजत नव्हती आणि मग ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी तयार केली. लोकांना ती समजाना. तुकारामांनी अभंग तयार केले, लोकांना ते कळाना. एकनाथांनी भागवत तयार केलं, लोकांनी ते कळाना. मग रामदास स्वामींनी दासबोध लिहिला, जैशाचे तैसे व्हावे, समयाची सादर असावी, धटाची धट, उद्धटाची उद्धट. आणि मग आपला जर जीवन विकास करायचा असेल तर आपल्याला काय, हे जे बाकीचे ग्रंथ आहेत ना, ते काय आपण म्हणतो ना इतिहास भूगोल, त्यांनी ते केलं. आई पूर्वीची आजी मुलांना गोष्ट सांगायची आणि त्या गोष्टीतून बोध घ्यायचा. आज शाळेतही शिक्षक गोष्ट सांगतात, कीर्तनातही बाबा गोष्ट सांगतात आणि त्या गोष्टीचा बोध घ्यायचा आहे, आणि आपण तो बोध का घेत नाही. म्हणून गीता ही कोण आहे? आई आहे. गीतेची जयंती साजरी केली जाते. असं कोणतं पुस्तक आहे त्याची जयंती केली जाते साजरी, म्हणून गीता ही कोण आहे? आई आहे. आणि मग आज आपण काय केलं, गणपतीबरोबर कोण आली, आपण हे ज्या गौरी गणपती, आणि मग आज गौरीचा उत्सव आपण साजरा न केला. जसा आपण गौरीचा उत्सव साजरा केला, ती गौरी तीच कोण? गीता, फक्त नावात बदल आहे. आणि मग आपण ती गीता गौरी गणपतीचा सण साजरा केला ना, आणि मग आपण आता त्या गीतेकडे लक्ष द्यायला पाहिजे. प्रत्येकाने गीता आपण वाचा, आपल्या मुलाबाळांना द्या. आपल्या जीवनामध्ये सुखदुःख जे आहेत ते सगळे गीतेत काय सांगते, समदुःख सुखदुःख समे कृत्वा तथा लाभ लाभो पराजया. काय सुख आलं ना प्रसाद आहे, दुःख आलं ना प्रसाद आहे. मी कोणाकडून फुकट घेणार नाही आणि मी कोणाला फुकट देणार नाही. कर्म कर, कसं कर? निरपेक्ष सुचे दक्ष उदासीन गतावता. निरपेक्ष भावनेनं जर काम केलं तर माणसाला दुःख होत नाही. आपण काम करायच्या अगोदरच काय करतो? फलाची अपेक्षा करतो, आणि ते फल जर नाही मिळलं आपल्याला दुःख होतं. आज जिकडं तिकडं शासनसुद्धा, आज हे युती सरकार आहे ना, हे लोकांना काय एकदम आंधळं पांगळं लाचार बनवलं. फुकट देतो, असं देतो. म्हणून गीता काय म्हणते, मला कोणाचं फुकट नको. फुकट घेतल्यानंतर माणूस काय बनतो? आळशी बनतो, हीन दीन लाचार. मी कष्ट करीन, मी व्यवसाय करीन, मी धंदा करीन, मी कोणाचं फुकट घेणार नाही आणि मी फुकट कोणाला देणार नाही.
ही प्रवृत्ती ज्या वेळेला येईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपला विकास होईल. म्हणून आपला विकास होण्याकरता पांडुरंग शास्त्री आठवलेंनी हा स्वाध्याय परिवारातून ही गीता दिलेली आहे. मला फुकट कोणाचं नको, मी फुकट कोणाला देणार नाही, मी व्यवसाय करीन. हा प्रत्येकाने जर बाणा घ्या. हा गौरी गणपतीचा उत्सव आहे. या उत्सवाचा आपण आज संकल्प करूया. जसा गणपतीचा केला तसा गौरी आणि गीता, आपण गीता ग्रंथ वाचू आणि आपल्या जीवनाचं कल्याण करू. जय भैरवनाथ.